काल आपला विषय होता चालू की स्वदेशी जाणाऱ्या मनुष्याला तो नदीचा काठ पार पडता येत नाही आणि त्याला काही माहित नाही. तसं ही नदी उतरून जाता येत नाही, तसंही भवसागराची नदी उतरून संताशिवाय जाता येत नाही. पहिला काठ म्हणजे पूर्वमीमांसा, धर्मशास्त्र, भक्ती, द्वैत. आणि तो द्वैत भक्ती पूर्ण झाल्यानंतर अद्वैत म्हणजे दुसरा कांड, उत्तर मीमांसा, ज्ञानकांड, ज्ञानशास्त्र, अध्यात्मशास्त्र. ज्ञानामध्ये भगवंताचा ऐक्य आणि अनुभूती आहे आणि भेदामध्ये ईश्वराचं प्रेम आणि समोर त्याची मूर्ती आहे. पण तीच मूर्ती कशी आहे, काय आहे, कुठे आहे, त्याची ओळख, त्याचा संबंध, त्याचं ऐक्य, त्याची अनुभूती, त्याची स्फूर्ती आणि त्याचे स्पंदन, सगळं काही तोच आहे. सगळा जर तोच आहे तर द्रष्टाचा जो संबंध वृत्तीने धारण केला तो कशासाठी? जीवभाव सतत वृत्तीच्या अंतःकरणामध्ये जीवभाव जो सदा स्फुरणामध्ये उत्पन्न होतो तो कशासाठी? आत्मभाव आहे तो बंद झाला कशासाठी? मी द्रष्टाला पाहते, मी भगवंताला का पाहत नाही? तर वेद म्हणतो दृश्य नाही, तर मन म्हणतं जगत आहे. मग मन मायेच्या शक्तीनं आणि अविद्येच्या संबंधानं, इंद्रियाच्या विकारानं आणि बुद्धीच्या भ्रमानं जगताला स्थान दिलंय आणि भगवंताचं स्थान झाकला गेले. त्याला आसक्ती आणि त्याला अज्ञान आणि त्याला देहाचा संबंध आणि त्याला वृत्तीचा विकार आणि बुद्धीला नाना आकार म्हणजे भ्रम म्हणतात. साष्टांग दंडवत माऊली. माहिती, तुम्ही एक वाक्य रोज बोलायचं, नाही तर माझ्या ह्याच्यामध्ये यायचं नाही. बर बर, हो माऊली. तुम्ही आउट व्हा, माझे व्हिडिओ करू नका, काय येण्यासाठी हे चिंता नाही. हो माऊली. तुम्ही एवढं करताना अनुवाद नाही करता, ते त्रास होतो आम्हाला. पुढच्या सूक्ष्मता आणि स्थूल तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की महाराज की सर्व साधू संतांना बोलायचे. हॅलो, तुम्हाला मी 2 वाक्य दिले शेवटचे, ते सांगा बरं. का आपण ते दिले सृष्टी स्थूल आणि खोटी आहे आणि परमात्मा सत्य आणि मोठा आहे. सूक्ष्म आहे. सूक्ष्म आणि मोठा, हे 2 वाक्य वेदाचे भावी. हॅलो जिंतूर, हा, सृष्टी आणि देह हे स्थूल आहे. हो, ऐका, स्थूल म्हणजे वृत्तीच्या संबंधाने द्रश्याला आहे म्हणणारी अज्ञानाची एक भ्रमस्थिती. डबल सांगते बाबी, मला उत्तर द्यायचं. स्थूल म्हणजे स्थूल म्हणजे वृत्तीचं उत्थान होतं, वृत्ती अविद्येतून प्रगट होती आणि गुणाला घेऊन व्यवहार करती आणि तो व्यवहार रज सत्व आणि तमाचा असतो आणि त्या वृत्तीला त्या अविद्येच्या शक्तीनं देहाचा संबंध असतो, परमात्म्याचा संबंध नसतो. तो द्वैत भाव असतो. द्रश्याला आहे म्हणणार अंतःकरण भ्रमात असतो आणि द्रश्याचा वाक करणं अंतःकरण बोधात असतो. कळायला पाहिजे श्री. हे बाकीच्या भाकड कथा खूप ऐकले. आता ही इकडे जाणं महत्वाचं आहे. ट्रेन मध्ये बसले, नेहरू मध्ये बसले, उतर खाड्यात पडला जरा की जीवाला ती सवय झाली ना. हे असं असतं, तपस्या असं असते, टगमग जीव होतं. तू 5 मिनिटात आलीस तिकडनं, किती धाप लागायली. म्हणजे किती म्हणजे एका मनाची जी टगमग असते ती हेच अधिकार असतो. चला भावी बोला, मी काय बोलले एक वाक्य सांगा, चुकलं मी बोलते. आपला ऐका भावी जिंकतो आणि 2 टप्पे टाकले. एक आपल्या विद्यावृत्तीजन्य पदार्थ आणि अविद्येच्या बाधानंतर आत्मसाक्षात्काराची स्थिती. नंतर पदार्थ नाही, जगत नाही, जीव नाही, देह नाही, व्यवहार नाही, गुण नाही. अविद्येच्या नाशानंतर धरलेला व्यवहार बाधित असतो आणि गुणाचा संबंध नसतो आणि गुणरहित वृत्ती असते
नसती, ईश्वराला तिने जाणली नसतं, ईश्वराला तिने एक धरली असती, जगत भावंड असतं आणि इंद्रियाचा विकार शांत असतो, मन निवांत असतं आणि भगवंताशी ते समरस असतं, वेदांताचा हा रस असतो, अद्वैताचा हा भाव असतो आणि सिद्ध महात्म्याचा तो अंतःकरणाचा अनुभव असतो. जेवढे तेवढं सांगा, कारण मी सखोल चालले, तुम्हाला एवढे बोलता येत नाही मला माहिती. 1 मिनिट माऊली, मी बोलते 2-4 वाक्य. भाभी 2 मिनिटं. बोला बोला, एक मिनिट. सूक्ष्मता आणि स्थूलता. परमात्मा सूक्ष्म आहे आणि मोठा आहे. सृष्टी आणि देह स्थूल आहे. स्थूल म्हणजे वृत्तीचे उत्थान होते, वृत्ती अविद्येतनं प्रकट होते व ती देहाला माझं म्हणते. परमात्माचा संबंध येतो, परमात्माचा संबंध दिसतो दृश्याला आहे म्हणणारे भ्रमात असतात आणि दृश्याचा बाध करणारे ज्ञानात असतात. अविद्येच्या बाधानंतर आत्मत्वाचा संबंध असतो, गुणाचा संबंध असतो, जगतभाव नसतो, इंद्रियाचा विकार नसतो, अद्वैताचा अनुभव असतो. अविद्या करत असते आणि तिला खोटं दिसतं आणि सूक्ष्म दृष्टी व्यापक असते, तिला परमात्मा दिसतो म्हणजे जाणवता येतो. दिसणं हा त्रिपुटीचा मार्ग आहे आणि जाणीव हा ज्ञानाचा आनंदाचा भोग आहे. याच्यावर तुम्हाला बोलते आज. आनंदाच्या भोगामध्ये वृत्तीचा संबंध नाही. वृत्ती रहित विरहित जो आत्मा जो अनुभवाला येतो, त्याच्या मनबुद्धीचा आविष्कार थांबतो. तो श्रवणामधलं मन अलग असतं आणि जगताला पाहणारं मन अलग असतं. श्रवणातल्या बोधातलं मन संपलेलं असतं, कारण ते रामामध्ये विघरलेलं असतं. मिठाचा खडा पाण्यामध्ये विघरून जातो, तसं मन बोधा संपून जातं, कारण ते राम होतं. मन बोधात मनाचा विलय होतो, कारण बोधात मनाची शक्ती साधते. कारण मन हे प्रकृती आहे, मन हे गुणयुक्त आहे, मन हे वायू तत्व आहे, मन हे चंचल आहे, मन हा व्यवहारी आहे. पण व्यवहार थांबून अव्यवहार दशा उत्पन्न होती, ती आत्मज्ञानाची संपत्ती, मोक्षाची रीती आणि वेदाची स्थिती, ती आत्मस्थिती. हे तुम्हाला कळणं मस्त आहे, मस्त इम्पॉर्टंट VIP. कळतं का हे? हो माऊली, कळतं माऊली. कारण ही सक्षमता असते. आणि बाकी तुम्ही सगळं ऐका, मी ऐकायला नाही म्हणत नाहीत. लोकांचा गैरसमज आमच्याबद्दल की ह्यांना बहिरंग म्हणते, पण तुम्ही ते अंतरंगात जाते म्हणून बोलावं लागतं. मॅट्रिकच्या नंतर पुढे 11-12 अभ्यास करावाच लागतो, तर पुढच्या ऍडमिशन मिळतं, डिग्री मिळते आणि भाकर खाता येते, पगार येतो. डिग्री नाही, 12वी पास नाही, तर तुम्हाला नाही, जॉब नाही. जसं 12 नंतर मार्कावर डिपेंड आहे, तसं भक्तीनंतर ज्ञानावर मोक्ष डिपेंड आहे. समजायला पाहिजे जया. तसं तुमच्या लेकराची वाट बघता आज काय पोरग होतं, काय होतं. आणि UPSC MPSC पेंडे राहण्याची, MPSC UPC आज फरक कळतो का? UPSC तुला कळतो का? नाही ना. एक आहे का? तसं व्यवहारात डिग्रीसाठी मेहनत लागते आणि पैसा पण लागतो. सांगा, डिग्रीला MD ला पैसा लागतो की नाही? हो माऊली, लागतो माऊली. मग तिथं पैसा लागतो, इथं फक्त अधिकार लागतो. हो माऊली. मग तो पैसा ती स्थिती आहे आणि ही संतांच्या संगतीत आत्मस्थिती, नवोदय स्थिती. देहस्थिती संपवायचा अट्टास असावा आणि बुद्धी जगताचा बुद्धीनं बात करून टाकावा. दर्शाचा अभाव व्हावा आणि आत्मत्वाचा अनुभव यावा. वेदांताकडे बुद्धीचा प्रभाव जावा आणि हा प्रभाव थांबून तिनं आत्मालिंगन द्यावं. हे वेदाचं वैभव तिनं भोगावं आणि जगातच दृश्य तिनं त्यागावं.
ह्याला वैराग्य म्हणावं, आत्मानुसंधान साधावं आणि संतांच्या चरणाला बघावं आणि त्या बोधामध्ये शिरावं, आपल्या रूपाला जाणावं, मी अरूप आहे हे कळावं, स्वरूपाला प्रगट करावं आणि तिथं मनानं आलिंगन द्यावं, तिथंच बुद्धीनं थांबावं, व्यवहारात त्यानं शिवू नये, देहाकडे येऊ नये आणि अज्ञानात त्यांना राहू नये. त्याचं नाव वेदांत शास्त्र. खूप छान माऊली. आणि तुम्ही राधाकडे वयात, राधाला कधी फोन करून विचारा ते वाक्य कसे, शब्द कसे, असे सहज नाहीयेत. का भाषा माझी बदलायची मला माहित नाही, येत नाही, काहीच येत नाही. त्या दिवशी राधा कसं बोलली, माई ती पोरगी जाग्यावर घाबरली. तो दृष्टी म्हणजे विहाराचा आणि वृत्तीचा आणि एक भक्तीचा संबंध आहे. जी भक्ती आहे ते भगवंताला पाहून मन तृप्त होत, पण मनाचा वाद नाही, ईश्वराचं ऐक्य नाही. मग अथांग भक्ती झाली, मीराबाईसारखं विष पिली तर त्याला ज्ञानाची गरज नाही. पण अथांग भक्ती होत नाही, विष पिऊ शकत नाही आपण, चौसा टाकून निघू शकत नाही ना, गाण्याच्या नावावर टाकतो आपण. हा, म्हणून एक सूक्ष्मता जेव्हा असते, आपल्याला जाणीव जी असते अंतःकरणात आत्मत्वाची जाणीव, ही सूक्ष्मता आहे. आणि देहाचं दृश्य दिसणं ही वृत्तीची व्यवहाराची स्थिती. म्हणजे ती वृत्ती व्यवहार का करते, असं जर प्रश्न विचारला तुम्हाला काहीच बोलता येत नाही. ज्येष्ठ मी जात नाही तुमच्या, तुम्ही कारण आता तर पंचकर्णाकडे आलात, मी बोलू शकत नाही, तुम्हाला तर रागवू शकत नाही, कारण एकदम ज्ञानेश्वरी झाली तुमची आणि बेसिक तसंच राहील. ते भाग्य असेल, पुढे होईल न होईल माहित नसेल, अचानक आलं, आ केलं जांभळ पडलं. कारण तुम्हाला ह्याच्या अगोदर पंचकर्ण झालं, विचारसागर झालं, तर ज्ञानेश्वरी हे गोड वाटत होती. आता असं झालं नाही, आमचं काहीच नाही, वाटलंच नाही, असं वाटलं खूप कुठं म्हणजे अडलं नाही तुम्हाला, समजून घ्यायला कुठे तुम्हाला बाधा आली नाही. आता ऐका, आपण स्थूल दृष्टी आणि सूक्ष्म दृष्टी बघितली. आता स्थूल दृष्टी म्हणजे वृत्तीच्या संबंधाने मनाचा जगताकडे प्रवास. स्थूल दृष्टी म्हणजे अंतःकरण म्हणजे मन, आणि मन म्हणजे गुणाचा, प्रकृतीचा आणि मनाचा संयोग. वृत्ती आणि गुण एकत्र असतात, हे प्रकृती. त्या प्रकृतीतून एक एक गुण उत्पन्न होतात, ते प्रकृतीचा धर्म आहे, ते पुसून टाकू शकत नाही. पण जेव्हा ज्ञान झालं तर तो गुण त्या प्रकृतीमध्ये जरी उत्थान होतच असतो, कारण 3 गुण थांबत नसतात, एकानंतर एक सुरू होत असतात. परंतु जेव्हा ज्ञान होतं, जेव्हा बोध आत राहतो, तो बोधाच्या शक्तीने गुणाचा प्रवाह शांत होतो, बंद होतो, आणि तो गुण बुद्धीवर हावी होत नाही, अलग असतो. बुद्धी भगवंतात असते, कारण त्या गुणाला भगवंता शिवता येत नाही, कारण ती प्रकृती तो पुरुष आहे. आम्हाला विषय सांगायचा आहे. हो माऊली. कसं होते, एक एक टप्प्यानं जो उपदेश आहे, जो वेद आहे, जो गीतेतला बोध आहे, ओवीचा जो संदर्भ आहे आणि रामाचा जो स्पर्श आहे, तो अतिशय कठीण आहे. कारण बुद्धीनं जगताला पाहणं आणि बुद्धीनं रामाकडे जाणं 2 टोक आहेत. आता जगत दिसणं, जगताला पाहणं आणि जगताचा संबंध होणं हे अविद्या कार्य आहे. परंतु जगत दृश्य दिसून नाही, हा अनुभव आहे. का दिसतं, ते का नसतं आणि ते का भासतं, 3 गोष्टीचा अभाव करू. जगत दिसतं पण ते नसतं, मग ते भासतं. त्या 3 गोष्टी तरी शिकायलाच पाहिजे. आता ते नसतं पण भासतं, कारण अविद्येच्या संबंधाने खोट्याची अनुभूती तुम्हाला आहेच आहे, खऱ्याची ओळख नाहीच आहे, वृत्तीत बोध नाहीच आहे, देहाचा संबंध बुद्धीने टाकला नाहीच आहे. म्हणून जे दृश्य दिसतं त्याचं अधिष्ठान तुम्हाला माहित नसतं. अध्यस्त जगत अधिष्ठानावर उभारलेलं असतं, आणि अध्यस्थाचा बात करून अधिष्ठानाकडे जाणार ते वृत्ती, बोधमय वृत्ती, ते अंतःकरणाची स्थिती दृश्याला सोडून अध्यस्थाला टाकून अधिष्ठानाचा संबंध करते आणि दृश्य दिसून नाही असा अनुभव घेते. कारण त्रिपुटीचा बाध झाल्यानंतर दृश्याचा सुद्धा बाध असतो, आणि आवादी चैतन्य हे हृदयामध्ये त्याचा अनुभव असतो, आणि ते अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य, वृत्ती अवच्छिन्न चैतन्य एकत्र येतात. अंतःकरण आणि वृत्ती उत्थान पावती, अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य. पुढचा विषय विचारता का तुम्हाला आता आलाय अंत, म्हणजे सहज तुम्हाला ऐकून घ्या.
कळेल न कळेल मला माहित नाही. अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य त्याला जीवात्मा म्हटलंय. जिथं अंतःकरणामध्ये वृत्तीचं उत्थान होतं म्हणजे मन तयार होतं. कारण ते मन हे अंतःकरणात व्यवहार करण्यासाठी असतं. कारण हा देहाला चालवण्याला वृत्ती आहे. वृत्तीमध्ये गुणाचा आविष्कार आहे आणि गुणाचा संबंध इंद्रियाशी आहे. इंद्रियामध्ये विकार होऊन व्यवहार होतो आणि व्यवहार इंद्रियाचा असतो, गुणाचा असतो. पण आपल्याला आपला वाटतो तो जीवात्मा आणि जो व्यवहार वृत्तीचा आहे, गुणाचा आहे हे कळतं, निश्चय होतो तो परमात्मा. असा व्यवहार होतो. वृत्तीचा निश्चय झाला पण नाही सुटलं अर्ध दिलं. एक मिनिट ऐकलं का तुम्ही? हॅलो हो माऊली ऐकलं. दोन सांगतो तुम्हाला मी. प्रेरणा तुला समजलं का बेटा? दोन पेट. हो हो माऊली. हॅलो बेटा समजलं का तुला? हो 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 समजलं माऊली, समजलं. मग एक एक वाक्य फास्ट पळू नको. तुला जे समजलं शांततेने मांड. तुला काय सांगायचं नाही, वाचायचं लिहिलेलं. हो माऊली. अविद्येच्या संबंधानं वृत्तीला खोट्याची अनुभूती येते. त्या खोट्याचा पदार्थाचा जगताचा संबंध तिला टाकता येत नाही. कारण अध्यस्थाचा बात करून अधिष्ठानाकडे जाणारी संबंध आधी बोलू नाही मी. वृत्तीचा अविद्येमुळे उत्थान होतं आणि गुणाचा तिथं एक एक उत्पत्ती होती आणि वृत्ती आणि गुण एकत्र येऊन इंद्रियामध्ये विकार होतो आणि ते विकार आणि ते गुण त्या इंद्रियाचा व्यवहार असतो आणि त्या इंद्रियाच्या व्यवहारानं ते सगळं जगत दिसतं. कारण विकाराने जगत भाव आहे आणि निर्विकार बेसिक लक्षात घे बेटा. तू हे सांगितलं नाहीस की इंद्रियाचा गुणाचा आणि वृत्तीचा तिथे संयोग होतो, व्यवहाराला सुरुवात होती आणि तेव्हा दिसणाऱ्या दृश्याची खरी स्थिती. हे विषय हो हो ते पुढे होतं लिहिलेलं सगळं. नाही नाही तू मला सुरुवातच हे. हो हो ते आहे. मग पुढे कशाला? तसं मांडणं तू पण. हो तेच होतं आणि माऊली. हे व्यवहाराची सुरुवात आहे बेटा. हॅलो हो, हो. प्रेरणा. हो हो व्यवहार कसा होत आहे तुम्हाला मी टिपिकल सांगायले. चुकीचं नाहीये, टिपिकल नाही वन बाय वन. बरोबर आहे माऊली. हो मग पुढे कशाला? नाही नाही तेच सांगितलं तुम्ही. अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य तिथं वृत्तीचं उत्थान होतं आणि त्या वृत्तीमध्ये गुण. अरे देवा. ऐक बेटा. हा बोला. नाही एकदा वृत्ती अवच्छिन्न चैतन्य ते सांगा ना. आता फुकट सांगा. डबल 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 सांगा. हो सांगतो. जिंतूर भाभी म्यूट करा. हा ताई. अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य, माया अवच्छिन्न चैतन्य, हे दोन तुम्हाला शिकवणार आहे आज. बोलू काय सर ना? हो माऊली. थांबेल. हो देव. ताई. विषय येतात. हॅलो. हा ताई. अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य हो म्हणजे जीव असा जीव बनतो. म्हणजे प्रमाता म्हणले त्याला. प्रमाता म्हणजे अंतःकरण आणि अंतःकरणामध्ये वृत्तीचा उत्थान म्हणजे अविद्या आणि अविद्या म्हणजे प्रकृतीचा एक खरा नियम. तिथून व्यवहाराला सुरुवात आहे आणि जगताची स्थिती आहे आणि अज्ञानाची वृत्ती आहे. हे पण कळायलाच पाहिजे जया. मी कुठंच नाही मिळते म्हणजे मला काय माझा मोठेपणा किंवा काही नाही. वाणी वेदवत्ती ईश्वराची कृपा होते आणि परंपरा येते त्याच्यामुळे माझं काहीच नसतं इथं. पण हे आपल्याला कळणं जरुरीच आहे. बाकीचं बोललं गीता श्लोक केला पाठ केला काय डोक्या आपटा लोकांपुढं नुसतं ना असं त्याचा श्लोक वाचला की अरे देवा अंतरंग तर काहीच नाही.
सांगा मी आता काय बोलले? पुढे जाऊन नंतर वृत्ती अविद्येमध्ये गुणाचा उत्पत्ती आणि गुणानं झालेली इंद्रियाची विकाराची स्थिती आहे. ते गुण, ते वृत्ती, ते इंद्रिय ह्याला मी पाहणार आहे, त्याचा संबंध टाकणारा आत्मस्थिती बघतो. आणि जे अंतःकरण ह्या इंद्रियाचा संबंध करतं, गुणामध्ये राहतं, व्यवहाराला माझं म्हणतं आणि व्यवहाराचा संबंध करतं, तिथं पाप पुण्य उत्पन्न होऊन ते बंधन तसंच कायम राहतं. ही भक्ती अपुरी आहे, अधुरी आहे, आंधळी आहे. अकलेचा पता नाही, डोळस भक्ती काही चालले बोलले गेले बघले ना बस खाली. ते कमी मन का ज्ञानी तो आत्मा म्हणले भगवंत. ज्ञानी तो आत्मा माझा म्हणजे माझ्या हृदयामध्ये त्याला स्थान आहे. एखादं प्रेमाची व्यक्ती असती, आपण तिला म्हणतो अगं तू माझ्या इथं आहेस, तू कशी निघशील बाहेर म्हणतो ना. हे स्थान सगळ्याला नसते. त्याने अंतःकरण जिंकलं त्याला देतं माणूस, कुणाला देतं गायला गायला नटो तयारा बन. म्हणजे इंद्रियाचा, विकाराचा आणि व्यवहाराचा संबंध अंतःकरणाशी आहे. आणि अंतःकरणाचा बाद झाल्यानंतर ज्ञानी ईश्वराशी समरस आहे, त्याला अंतःकरणाचा संबंध नाही, व्यवहाराची जाणीव नाही, आणि झालं तरी माझा व्यवहार नाही, दृश्य खरं नाही, आणि संबंध त्याचा भगवंताचा तो टाकत नाही, आणि देहावर तो येत नाही, पाप पुण्य होत नाही, अज्ञान उरत नाही, आणि स्वरूपातून तो अलग होत नाही. तो आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, तो ब्रह्म त्याची जगावर सत्ता. ही भक्ती सोहळा किती सुंदर आहे बेटा. अरे आणि तुमच्यामुळे माझी मज्जा हेच खरंच. काय वाणी, काय अनुभव, काय स्थिती. मग बंड लावून ठेवली बाई मिलीच, त्यातली एक नोट बी खर्ची नाही. तुला काय त्या बाईला काय फायदा झाला? बंड का पाटात भरलं तिचं, त्याला चाईनं खाल्लं किड्यानं. कुणी खाल्लं किड्यानं का त्या बाईना? किड्यानं मावली. काय मग त्या अनुभवाचा भोग घ्यावा आणि वृत्तीचा संबंध जावा, आत्मत्वाचा अनुभव यावा, वृत्तीविरहित जगावं, देहातून निघावं, आत्मभावात जगावं, परमसत्य भोगावं, अभेदाचं नातं जुटावं, आणि भेदाला टाकून आपल्या रंगात रंगावं. तो रंग म्हणजे आत्मरंग. साष्टांग दंडवत माऊली. यासाठी आपण खाली आलो, त्याच्यासाठी आलो. हे माझ्या टुड्ड काय बुद्धी कुणाकडे बी जाती आणि कोणाला धरून रडती पुन्हा दुःख बाबा. पण ज्याचं दुःख, ज्याचा संबंध त्याला देणं ना घेणं, त्याचं सोडून दिलं तुम्हाला, तुम्ही राहतात त्याला. आणि कोणती वाचली मला कुणाच ते माहितीच नाही ते काय. अरे देवा, ते तर बिनधास्त टाकून देते तुम्हाला, बिनधास्त, नो टच त्याला तुमचा. किती म्हणजे आपण किती वेड्यात आहेत बघा. आम्ही व्यवहार करू नका म्हणत नाही, प्रेम करू नका म्हणत नाही, पण ओळख विसरू नका म्हणतो. प्रेम म्हणजे काय, व्यवहार म्हणजे काय, तू म्हणजे काय आणि मी म्हणजे काय हे कळावं लागतं. तू म्हणजे काय, तिथं मी बी नाही, तिथं तू बी नाही, सगळा तोच आहे, तो अभेद आहे. तिथं मी बी आहे, तू बी आहे, वृत्ती बी आहे, व्यवहार बी आहे, विकार बी आहे, जगत बी आहे, अहंभाव जिवंत आहे, तो भेद. सुंदर ऐकतात ह्या माझ्या बाया. बापरे, धन्य झाले तुमचे धोंडे, पावन झाले धोंडे. आता मला धोंडे मारतात तर बघा. नाही हो माऊली. खूप सुंदर वेळाचं चिंतन निघालं. आताचे एक 10-5 वाक्य सांगा, 1-2 तर मला छान वाटत सगळ्याला, मला म्हणजे तुम्हाला पण. शेवटचं कोणी घेतलंय बोला, 2-4 वाक्य सांगा, चुकली तर चालते. चला बोला, चुकू दे ना. माहिती सांगा, छान सांगायला. नाही ग, एवढं आताच नाही आलं ग.
फास्ट आलं तर ते नाही लिहिता आलं, थोडक्यात आलं. खरंच माऊली माहित आहे किती छान सांगितलं. माहित आहे, 1 मिनिट. हां बोला ना माऊली. आणि ती रोज नूतन दिसती. तसं गीता आता नित्य नूतन आहे असं शंकर बोलले. तसं आमचा वेद आहे, आमचं श्रवण तसंच आहे, नित्य नूतन आहे आमचं. आहे की नाही सांग? हो माऊली. कधीतरी शब्द रिपीट नसतो आमचा. पण इथं तुमचं बुदाडा कळत नाही, त्याला मी काय करू? तर मग त्याला याची किंमत नाही. दोषयुक्त बघतात, संशय घेतात. घ्या, आम्हाला करायचं काय? चला बोला, कोण लिहिलं का तो आणि मी? माऊली हा, बोला. नाही ताई, एकच वाक्य आलंय. मी म्हणजे फक्त प्रेम म्हणजे काय, व्यवहार म्हणजे काय, मी म्हणजे काय आणि तू म्हणजे काय. तर मी म्हणजे एक अहंकार आणि व्यवहार आणि त्याचा भेद, एवढंच आलं ताई, पुढचं आलंच नाही. बरं कसं आहे भाभी, रेकॉर्ड मध्ये पहा तर मला पण डबल तेवढं येऊ शकल की नाही, गॅरंटी नाही. हो हो हो. माऊली नसतं तर पाठ करून नसतं, ऑटोमॅटिक ते बाहेर येतं. बाळाला दूध किती पेलं ते बाळाला माहित आहे, नाहीला माहित नाही, पण ते पेते. हो ताई, हो हो. माऊली झोपी जाते. जिथे मी आहे ते तुम्ही खूप जवळ पण आम्हाला घेताय. आम्ही कमी पडायला ताई, कमी. नाही कमी नाही, रेकॉर्डिंग मध्ये यायचंय. एवढं कसं बोलताय? तो पण आहे, वेद आहे, हास्य ते तू आहे. त्याला आहे म्हणतात. त्याला वृत्ती तिथे जाते, ते जगाला आहे म्हणते. आणि ते मन म्हणतात जगाला आहे, व्यवहारात जात, जगाला पाहत, तिथे नाचत. वेद आहे. दृश्य नाही, वृत्ती पण नाही. गुणाला संपवण्याची ताकद अंतःकरणाची. एक एक गुणाला सोडून अंतःकरण पुढे जातं, गुणरहित होतं, वेदासोबत येतं, बोधामध्ये मिसळून जातं आणि परमात्म्याला पाहतं, आत्मरूप होतं. तिथं मी अहम ब्रह्मास्मीचं रूप प्रगट होतो. तो जीवात्मा परमात्माच असतो, पण बोधाने त्याचा अनुभव येतो, वेदाने त्याची जवळीक होती आणि महावाक्याने त्याची पूर्णता प्राप्त होती. ही संतांच्या कृपेची स्थिती. बघा कसं सांगतोय. सांगा, चुकलं का? नाही माऊली सांगा, हो, बरोबर आहे, किती सूक्ष्म आहे मायताई. खरंच. कसलं ऐकाय तुम्ही? बापरे, केवळ अनुभूती, आविष्कार आहे बोधाचा, अगदी. चमत्कार आहे ज्ञानाचा. अगदी माऊली. काय हे शब्द, बापरे बाप. काय भाग्य म्हणजे साधकाचं, खरंच आहे का ती? काय भाग्य. पाऊस वेदाचा तुमच्यावर, बोधाचा, गीतेच्या 7 श्लोकाचा. आमच्यासाठी आम्हीच भाग्यवान. खरंच आहे. काही शब्द रोज वेदाचा पाऊस. तुम्ही नका मला अनुभव, कारण हे एवढं कठीण आहे मांडताय ना. आम्हालाच नवं सांगताय ते तुमची काय अवस्था आहे. पण तुम्हाला नाही बोलत मी यावेळेस, कारण हे गाभा आहे, हे आयुष्याची तपश्चर्या आहे. हे साक्षात भगवंता तुम्हाला द्यायचंय. तुमच्या पुण्याचं फल आहे, तुमच्या जीवन सफल आहे, ज्ञान अनमोल आहे. खरंच माऊली ज्ञान अनमोल आहे. अगं तुझी LKG बी नाही, तू का बिन कामे हे पाठ केलं ते वाचलं. अरे देवा, LKG लांबच आम्ही घरून गेलो तर. कशामध्ये पेटून होत होता. आपण चिंतन कसं यावं, भावाची स्थिती कशी व्हावी, वृत्ती देहातून कशी अलग व्हावी, जडाला कसं टाकावं आणि वृत्तीतून कसं निघावं, बोधात कसं थांबावं, गीतेचं रहस्य कसं भोगावं, आत्मत्वाची जाणीव कशी यावी, अनुभव कसा असतो आणि भाव कसा असतो. भावामध्ये अविद्या आहे, अनुभवामध्ये परमात्मा आहे. काय कळतं तुम्हाला, काय शिकतो आपण. तुमच्यामुळे माझं तर पहिले तुम्हाला शतकोटी नमन, कारण तुम्ही नुसतं भेटले तर मी अभ्यास केला नसता. कळत नकळत तुमचं भाग्य, मला त्याला बोलायचं पण नाही. पण हा बोध कुठं राहिला आणि तुम्ही कुठे आहेत कळून घ्या. हो माऊली. हे मनाचा निग्रह कसा होतो, चंचलता कशी जाती, श्रवणामध्ये गुण कसा संपतो, अविद्या कशी भस्म होती, ही ज्ञानाची स्थिती. जेव्हा अविद्या भस्म होती आत्मचिंतनानं, अभेद भक्ती होती संतांच्या संगतीनं, तो कळतो अधिकारानं आणि तो मिळतो महावाक्यानं, तो अनुभवता येतो तुमच्या जगताच्या आयुष्याच्या तपानं.
तोच परमात्मा आहे आणि हा अनात्मा आहे. त्याला सोडायचंय आणि त्याला जाणायचंय, हे कळून घ्यायचंय, त्याला समजवायचंय, त्याला मानायचंय, स्वरूपाला जाणायचंय, भगवंताला प्रगट करायचंय, अविद्येला टाकायचंय, ब्रह्मरूपात यायचंय, आत्मस्थितीला भोगायचंय, अनुभवाला बघायचंय, भावाला त्यागायचंय, वृत्तीतून निघायचंय आणि स्वमध्ये थांबायचंय, अनुभवामध्ये दंग व्हायचंय आणि त्या स्थितीचा अनुभव घ्यायचा आहे. ती म्हणजे गीता, आत्मस्थितीचा बोध देणारी, लोकाला प्रगट करणारी, मनाला आराम करणारी, जगताचा बात करणारी, देहाचा अभाव करून देणारी आणि आत्मत्वाची जाणीव सतत येणारी गीता जर बुद्धीत प्रवेश केली तर बुद्धी राम झाली. साष्टांग दंडवत माऊली. हे म्हणतात गीता वाचली काय ते म्हणले तुम्हाला ज्ञान मोक्ष दिन, पण एका जन्मात नाही, लाख जन्म घ्यावं लागते. पठण वाचन श्रवण सांगितली माय ती, ते वाटले लेकर मरून अज्ञानात होईल म्हणले मोक्ष, पण ह्या जन्मात नाही, त्याला घ्यावं लागते लाख जन्म का कोणती माहित नाही आम्हाला, पण ती पुण्य तयार होतात. मग काही ते जन्मात होते उपयोग होती, पुन्हा जन्म आला तर बिघडलं तर काय सगळ्यात माती होती आम्हाला माहित नाही. ते पुढचं आम्ही का ब्रह्मदेवाचा बाप नाही, त्यांना माहिती जन्म मृत्यू, आम्हाला नाही. हे सूक्ष्मता बोलले तुमच्याशी की अंतरंगामध्ये बुद्धीचा प्रवास म्हणजे यात्रा. बोधामध्ये बुद्धीनं पाऊल टाकणं आणि बोधाच्या संबंधानं हरीला जाणणं आणि हरीचं जे सामर्थ्य ते अंतःकरणात येणं आणि अविद्येला नष्ट करून परमात्म्यापाशी जाणं, त्याला म्हणतात गीतेचं फल. काय रचना, काय सुंदर असते वाक्य. कारण बोधाच्या साह्यानं भगवंताकडे जाता येत, वेदाच्या शक्तीनं मी कोण कळून घेता येतं आणि अज्ञानाच्या शक्तीमध्ये बुद्धीला दुःखच भोगता येतं. दोन अवस्था आहेत, एक ज्ञानाची एक अज्ञानाची. आणि वाक्य वाचलं गोवी कळा अर्थ वाचला की नाचायला, आणि मधलं कुणी बघायचं, कुणी बघायचं म्हटलं एकाचा मेळ एकाला नाही. मग वेदुंद काही शब्दाच्या मेळ नुसता अनुभवाचा खेळ नाही. म्हणून अध्ययनाला महत्व आहे, श्रवणाला महत्व आहे, साधूच्या संगतीला महत्व आहे. जो साधू वेदांकडे नेतो, जो साधू गीतेचा बोध देतो, जो आत्मरंगात रंगलेला असतो, जो ज्ञानाचा अनुभव घेतो, तो जीवाचा भावरोग वाढतो. साष्टांग बाकी नाही, बाकी नाही काढू शकत नाही. त्यांची काय अवकात आहे काढायला, तुमचं तेच गेलं तिथपर्यंत, तेच गेलं, ते बहिरंगात नेलं, तुम्हाला काय तिथे नेलं त्यानं, तेच त्याला जाता आलं नाही, तुम्हाला काय नेल, काय का म्हणतं कथा कीर्तन. वेदांत आहे का, अनुभूती आहे का, श्रवणानं. मग बहिरंगाचं श्रवण आहे, अंतरंगाचं पण श्रवण आहे. पण श्रवण करता करता बहिरंगाला ओलांडून बुद्धी अंतरंगात येते तर आत्मस्थिती, वेदाचं चिंतन, बुद्धीचं भगवंताचं ऐक्य आणि अधिकारी विषय प्रजनन संबंध ह्याचा जो अनुभव देतो आणि ह्या वेदांताकडे येतो, तो पास होतो. पण कथा 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 पण अज्ञानाची व्यथा काढणारा, त्याचं अज्ञानच गेलं नसतं, त्याला ते आवडते. तर अध्ययनाचा पत्ता नाही, आत्मस्थितीची चिंतन नाही आणि जीवाशिवाचं ऐक्य नाही, बुद्धीचा बाध नाही, भ्रमाचा निराश नाही आणि गुणाला ओलांडता येत नाही आणि भगवंताकडे बुद्धीला जाता येत नाही. ते अद्वैत शास्त्र त्यांना नाही. हो माऊली. विचार वाक्य बघ, मला आता काय जपण्याचं नावच नाही, कळण्याचा पत्ता नाही, कळत तर नाहीच काही, हे काहीच कळत नाही. भाषा अवघड का सोपी सांगा, अवघड आहे माऊली. म्हणून तर काही कळत नाही, कुठे तोंड घालायचे. शिळी एक झाड सोडत नाही माझी काका, सगळ्या झाडाच्या पाला वरबडती शिळी. आम्ही नाही माहित, आम्ही नाही माहित, आम्ही शेळी नाही. भक्ती जर परिपूर्ण झाली
तर माणूस खाली उतरत नाही उतरत खाली. कशाला उतरते बहिरंगात ते पण कळत नाही. न जाणो कशाला महत्व द्यावं, किती द्यावं, कवर बहिरंगात राहावं, अंतरंगात कसं यावं, आत्मचिंतन कसं करावं आणि वृत्तीचा जो अज्ञानाचं आवरण आहे ते कसं काढा. जे आवरण आहे तेच माहित नाही. कुठं असतं, कसं असतं, कसं निघतं, का होतं, का येतं, का जातं. आवरण कधी नष्ट होतं. परमात्मा कधी प्रकट होतो. बुद्धीला ब्रह्मत्व कसं येतं, देहाचा संबंध कसा जातो, भ्रम कसा पुसला जातो, आत्मसिद्धी कशी तयार होती, बुद्धी भगवंतात कसा प्रवेश करती, आत्मालिंगन कसं देती, ऐक्याचा अनुभव कसा घेती, जीवाशिवाचं मिलन कसं होतं आणि ब्रह्मत्व पद बुद्धीला कधी येतं हे माहित नसतं. पण येतं. देहपद जात तेव्हा ब्रह्मत्व येतं. ह्या देहाला बुद्धीनं सोडलेलं असतं. कारण बुद्धीमध्ये बोध असतो, वेद असतो, श्रवणाचं फल असतं, तंताच्या कृपेची स्थिती असती आणि आपल्या आयुष्याच्या तपाच्या पुण्याची रास असते. तेव्हा वृत्ती ईश्वराकडे जायला तयार होती. तोपर्यंत ती वृत्ती देहाला टाकत नसती. हे समजणं फार महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. वृत्तीचा देहाचा संबंध म्हणजे भेद आणि अज्ञान आहे आणि ती देहाला टाकायला तयार नाही. कारण तिला तो जड भाव तिला टाकता येत नाही. आत्मभाव तिला कोणी दिलाच नाही. ती वेदाकडे गेलीच नाही. तिला आत्मानुभूती झालीच नाही. म्हणून तिनं अज्ञान अवस्थेमध्ये जडाला माझं म्हणलेले इंद्रियासोबत वृत्तीचा संबंध आहे. व्यवहार तिनं पकडलेला आहे आणि व्यवहारामध्ये जगत भाव तिनं धारण केलेला आहे. जगत भावामध्ये आत्मत्वाचा संबंध नाहीये आणि आत्मत्वामध्ये जगताला स्थान नाहीये. हे कळायला पाहिजे बेटा. जगत भावामध्ये आत्मस्थिती भोगताच येत नाही आणि आत्मस्थितीमध्ये दर्शनाला स्थानच नाही. हे ज्यांना समीकरण कळलं तो भगवंताला मिळेल. बोलायचं काय नाही बोलायचं काय आमच्याकडे तरी पण हे डोके खाते तिथं 150 आपले बी खाते तर लोकांचं बी खायला तयार होते. एवढपट तुतारे कुठली धोत्र्याचे फुलं. चला बोला मी काय बोलले चला सांगा आता. इथं घाम फुटते नाव ठेवायला काय एका मिनिटात टाटा बोलायचं नुसतं. कुठेच आपण काय आपली स्थिती आहे. आयुष्य पाण्यात गेले, संसार माथी आलाय, अज्ञान कायम राहिले, भ्रम जगात अनंत साठलेला आहे, मी पण दाटलेला आहे. कुठं काय केलं तू श्रवण? काय माती केलं का तू? काय केलं काय आपण? सोडलं का कधी? साधूच्या चरणाची संगती लाभली, वेदाची अनुभूती आली, पूर्ण आत्मत्वाची संपत्ती दिली. काय केलं? संसार एक संसार, संसार धुणे संसार. हेच केलं. 60 ओलांडायला आलं आणि इतकं भाग्य असलं आहे त्याच्या वया बाबो. पण चांगलं म्हणायचं नाही. बापडा का नशिबीला. वेद चांगला आहे, तुमचं श्रवण चांगलं आहे, तुमचा सत्संग चांगला आहे, तुमचं कुटुंब. मला बरेच लोक बोलले तुमचा सत्संग झाला. आता हे सगळे लोक स्टेटस ठेवलेत, जरा शहाणे झालेत, माझ्याकडे आलेत जरा. कुणी म्हणतो तुम्हाला बघितलं, कुणी कुठे म्हणाले तुम्हाला वेळ लिंक वर बघितलं असं ना. हा तुमचं स्टेटस बघितलं. तुमची लिंक नाही, तुमचं श्रवण नाही, स्टेटस. मला बरं झालं तितकं तरी स्टेटस मध्ये आले. त्याचा संबंध आहे आम्हाला कुठं आले हो. ज्या ठिकाणी परमात्मा एक आहे, असंग आहे, अद्वितीय आहे, प्रत्येक आत्मा आहे, पंचकोशाच्या पलीकडे आहे, देह त्रयातीत आहे. त्याचे काही पॉईंट तुम्हाला सांगते. कारण अद्वितीय म्हणून सांगितलं, असंग सांगितलं, एक सांगितलं, व्यापक सांगितलं, देह त्रयातीत आहे, पंचकोशाच्या अतीत आहे आणि प्रत्येक आत्मा आहे. त्यातले मेन पॉईंट तुम्हाला मी दिली. ह्याच्यामध्ये एक एक शब्द थोडक्यात बोलूया आणि पुढे जायचं. आपल्या पंचकर्म संपायचे, इथंच नाही थांबायचे. सांगायला फार काळ लागतो. मी तुम्हाला टिपिकल बोलते थोडक्यात. म्हणजे थोडक्यात कसं, प्रत्येक म्हणजे आत, प्रत्येक म्हणजे आत आहे, प्रत्यक्ष म्हणजे जगत आहे. वृत्तीच्या संबंधानं दृश्य प्रत्यक्ष आहे, पण खरा प्रत्यक्ष परमात्मा आहे. पण तो झाकलाय म्हणून प्रत्यक्ष जगत आहे आणि तो उघडल्यानंतर जगताचा वाद आहे.
हो माऊली. आता तो प्रगट कधी होतो ज्ञानोत्तर, त्याची व्यापकता जेव्हा सिद्ध होती, चौकडे तोच आहे आणि तो मीच आहे, हा अनुभवाचा खेळ आहे, हा भेदाचा खेळ नाही. इथं एक अद्वितीय ब्रह्म निहनानास्ति किंचन, किंचित पण जगताला स्थान नाही, सगळं तोच आहे. एकमेव अद्वितीय ब्रह्म, सगळं तोच पसरलेला आहे. निहनानास्ति किंचित पण जगताला सत्ता नाहीये, कारण दृश्य क्षणाक्षणा नाश होतो, ते कधीच त्याला स्थान नाहीये, दिसून तो खरं नाहीये, म्हणून त्याला नाव मिथ्या. हो माऊली. हे कळायला पाहिजे. दिसतं पण ते नसतं, ते जगात दिसतं पण ते नसतं, वृत्तींच्या संबंधानं ते खरं भासतं, आणि भासमान पदार्थ अविद्याकृत आहे, आणि अविद्याकृत पदार्थ नसतो, वंध्यापोत्र. हो माऊली, साष्टांग दंडवत. बापरे. ह्या अनुभवात आपण राहायचं असतं आणि बेधुंद जगायचं असतं, कारण दृश्य हे नसून भासवणारी दाखवणारी अविद्यावृत्ती आहे, आणि आहे परमात्मा सांगणारे संत महात्मे वेदाच्या शक्तीने बोलत आहेत. बरोबर आहे. हो माऊली. जगत दाखवणारी वृत्ती अविद्येजन्य, कारण अविद्येच्या शक्तीनं दृश्याला आहे पण आहे, आणि ब्रह्मविद्येनं दृश्य बाधित आहे, म्हणजे खोटं. हो माऊली. स्वप्न पडल्यानंतर आपण जागा होतो, स्वप्न पाहताना खरं वाटतं, पण जागा झाल्यावरती तिथं नसतंच, कारण त्याला सत्ता नाही, दिसून खरं नाही. आणि स्वप्न हे साक्षीवर आहे, आणि अविद्या वृत्तीनं पाहिलेले आहे. आणि प्रमातावर ही व्यवहारिक वृत्ती ही प्रमात वृत्ती आहे, आणि ती अविद्या वृत्ती आहे. हे तुम्हाला मी शिकवणार आहे. आता मी थांबते, टाइम झाला, सकाळची वेळ आहे. हे 2 वाक्य लिहून ठेवा. एक अविद्या वृत्ती आणि एक प्रमात्याची व्यवहारिक वृत्ती. अविद्या वृत्ती ही स्वप्नाला कारण आहे, आणि व्यवहारिक वृत्ती प्रमात्याची कारण आहे. स्वप्न पाहणारा साक्षी पाहतो, आणि जगत पाहणारा प्रमाता पाहतो. हे लिहून ठेवा. मी तर सांगलं तर नाही, मी बोलणार नाही तुमच्याशी. तुम्हाला येत नसेल तर थांबा. मीच तर मग करायचं, तुम्ही नुसतं मुंड घालवायचं, हे मला जमणार नाही. नाही माऊली, लिहून ठेवतो. हा, तर बोलला तर मी सांगाल, आता नाही. चला, सर्वांना जय हरी, सर्वांना सुआशीर्वाद. मंडळी श्री ज्ञान पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की, सब साधु संतन जय, बजरंग बली. हॅलो बोललेवार, एक मिनिट ऐका. हो माऊली. तुमची अमृत नाडी फुलती, आणि त्या अमृत रसाने वाणी बोलती. हे कळतं का? नुसतं चुका काढायच्या, नावं ठेवायचे. अद्वितीय होणं आणि द्वैताचा संहार करणं, बोधाचा आविष्कार होणं, प्रमाता प्रमेय आणि प्रमाण त्या त्रिपुटीचा बात करून त्या प्रमा ज्ञानाला, यथार्थ ज्ञानाला घेऊन बुद्धी पुढे जाती, आणि भगवंताला आलिंगन देऊन ब्रह्म होती. ही ज्ञानाची स्थिती. साष्टांग दंडवत माऊली. जे तुम्ही हे ऐकतात, न भूतो न भविष्य, कुठलं पुण्य करायची गरज नाही, कुठं हिंडायची गरज नाही.